नमस्कार. चला, आज पेशीच्या आत डोकावून पाहूया. आतमध्ये एक जबरदस्त किचन चालू आहे, जिथे सतत काहीतरी शिजतंय. ते आहे प्रथिने संश्लेषण. कल्पना करा, हे एक असं मास्टर शेफ किचन आहे, जिथे एकही चूक चालत नाही. चला मग बघूया ही रेसिपी कशी बनते. बरं, तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे? आधी आपण पेशीचा एक महत्त्वाचा नियम समजून घेऊ, मग भेटूया या किचनमधल्या टीमला. त्यानंतर रेसिपी कशी कॉपी होते आणि मग प्रत्यक्ष प्रोटीन कसं बनतं हे पाहू. आणि हो, परीक्षेसाठी काही खास टिप्ससुद्धा आहेत. शेवटी हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे यावरही बोलूया. चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिल्या आणि मूलभूत नियमापासून. हा नियम या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. हा आहे मॉलिक्युलर बायोलॉजीचा सेंट्रल डॉग्मा. याला जीवनाचा एक वन वे रस्ता समजू शकता. म्हणजे काय, तर माहितीचा प्रवाह नेहमी एकाच दिशेने वाहतो. डीएनएमधून माहिती आरएनएमध्ये कॉपी होते आणि त्या आरएनएमधून प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्स बनतात. डीएनए, आरएनए, प्रोटीन हा क्रम कधीही उलट होत नाही. हाच तो महत्वाचा नियम. आता नियम तर कळला, पण हे सगळं काम करतं तरी कोण? चला भेटूया आपल्या मॉलिक्युलर किचनमधल्या ड्रीम टीमला. यांच्याशिवाय प्रोटीन नावाची डिश बनणं शक्यच नाही. हे आहेत आपले स्टार प्लेयर्स: डीएनए, मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए, रायबोझोम आणि अमिनो ॲसिड्स. आता एकेकाची ओळख करून घेऊया. सगळ्यात आधी डीएनए. हा आहे आपला मास्टर रेसिपी बुक. सगळ्या रेसिपीजचं मूळ यातच आहे. आणि हे पुस्तक इतकं महत्वाचं आहे की ते पेशीच्या ऑफिसमधून म्हणजे केंद्रकातून कधीच बाहेर जात नाही. एकदम VIP ट्रीटमेंट. मग रेसिपी किचनपर्यंत पोचणार कशी? इथे येतो mRNA म्हणजेच मेसेंजर आरएनए. तो एखादे इंटर्नसारखं काम करतो. ऑफिसमध्ये जातो, डीएनएमधून हव्या त्या रेसिपीची एक फोटोकॉपी काढतो आणि ती घेऊन थेट किचनमध्ये येतो. किती सोपं केलंय ना काम? आता किचनमध्ये रेसिपी तर आली, पण साहित्य कोण आणणार? ते काम करतो tRNA म्हणजे आपला सुशेफ. तो mRNAवरची रेसिपी वाचतो आणि अगदी अचूकपणे जे साहित्य म्हणजे जे अमिनो ॲसिड लागेल ते घेऊन येतो. हाच तर खरा दुवा आहे, जो रेसिपी आणि साहित्याला एकत्र जोडतो. आणि हे सगळं घडतं कुठे? तर राइबोझोमवर. हा आहे आपल्या किचनचा वर्कबेंच किंवा असेंब्ली लाईन. इथेच mRNAची रेसिपी ठेवली जाते, tRNA साहित्य आणून देतो आणि मग एक एक घटक जोडून आपली फायनल डिश म्हणजे प्रोटीन तयार होते. आणि हे जे साहित्य आहे म्हणजे अमिनो ॲसिड्स, ते फक्त 20 प्रकारचे आहेत. हो, फक्त 20. आणि विचार करा, फक्त या 20 घटकांपासून आपल्या शरीरात हजारो, लाखो प्रकारची वेगवेगळी प्रोटीन्स बनतात. केसांपासून ते हार्मोन्सपर्यंत सगळं काही. कमाल आहे ना? चला, टीमची ओळख तर झाली. आता प्रत्यक्ष कामाला लागूया. पहिला टप्पा आहे ट्रान्स्क्रिप्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर मास्टर रेसिपी बुकमधून रेसिपी कॉपी करण्याची प्रक्रिया. हे कसं होतं? तर बघा, आरएनए पॉलिमरेज नावाचा एक एन्झाईम येतो आणि डीएनएच्या जनुकाला चिकटतो. मग तो डीएनएवरून सरकत जातो आणि समोर जे दिसेल त्याची हुबेहूब नक्कल करून mRNA बनवतो. काम झालं की नवीन mRNAची प्रत वेगळी होते आणि केंद्रकातून बाहेर पडते. अगदी सोपं, 3 स्टेप्समध्ये. सुरुवात, कॉपी आणि शेवट. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विशेषतः जे परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा आरएनए कॉपी बनवतो तेव्हा तो डीएनएमधल्या थायमिन टीच्या जागी युरॅसिल यू वापरतो. हा एक छोटासा पण खूप महत्वाचा बदल आहे. टीच्या जागी यू हे लक्षातच ठेवा. बरं, रेसिपीची कॉपी तर तयार आहे. ती केंद्रातून बाहेर किचनमध्ये पण आलीये. आता ही डिश बनवणार कोण? चला तर वळूया पुढच्या टप्प्याकडे. हा आहे दुसरा आणि शेवटचा टप्पा, ट्रान्सलेशन. नावाप्रमाणेच इथे mRNAवरच्या भाषेचं भाषांतर करून प्रत्यक्ष प्रोटीन बनवलं जातं. म्हणजे आता रेसिपी वाचून डिश बनवण्याची वेळ आलीये. हे कसं होतं? सगळ्यात आधी mRNA रेसिपी कार्ड राइबोझोम नावाच्या वर्कबेंचवर लागतं. मग राइबोझोम त्यावरचे 3-3 अक्षरांचे शब्द, ज्यांना कोडॉन म्हणतात, ते वाचायला लागतो. प्रत्येक कोडॉन वाचल्यावर आपला सुशेफ tRNA धावत येतो आणि त्या कोडॉनसाठीचा परफेक्ट अमिनो ॲसिड आणून देतो. मग हे अमिनो ॲसिड एकामागे एक मण्यांच्या माळेसारखे जोडले जातात आणि शेवटी एक स्टॉप सिग्नल मिळताच आपली प्रोटीनची साखळी तयार होऊन बाहेर पडते.
आतापर्यंत आपण खूप काही शिकलो. चला, तर मग MPSC आणि UPSC सारख्या परीक्षांसाठी एक क्विक रिव्हिजन करूया. ही आहे आपली एक्झाम चीट शीट. ह्या दोन प्रक्रियांमधला फरक स्पष्टपणे समजून घेऊ. ट्रान्स्क्रिप्शन कुठे होतं? केंद्रकात. आणि ट्रान्सलेशन सायटोप्लॅझममध्ये रायबोझोमवर. ट्रान्स्क्रिप्शनसाठी टेम्पलेट काय आहे? DNA. आणि ट्रान्सलेशनसाठी mRNA. आणि शेवटचा आपण महत्त्वाचा मुद्दा. ट्रान्स्क्रिप्शनमधून mRNA बनतो, तर ट्रान्सलेशनमधून प्रत्यक्ष प्रोटीन तयार होतं. एकदम सोपं आहे. आणि हा जो जेनेटिक कोड आहे ना, त्याचे काही खास नियम आहेत. एक, तो युनिव्हर्सल आहे, म्हणजे जगातल्या जवळजवळ सगळ्या सजीवांमध्ये सारखाच. दुसरं, तो नेहमी 3 अक्षरांच्या गटात वाचला जातो, ज्याला आपण कोडॉन म्हणतो. आणि तिसरं, प्रत्येक रेसिपीची एक ठरलेली सुरुवात असते, AUG कोडॉन, आणि एक ठरलेला शेवट असतो, स्टॉप कोडॉन. अगदी शिस्तबद्ध. बरं, हे सगळं पेशींच्या आतल्या किचनपुरतं मर्यादित नाहीये. या प्रक्रियेचं ज्ञान आपल्याला किचनमधनं थेट क्लिनिकपर्यंत घेऊन जातं. बघूया कसं? आज आपण ज्या mRNA लसींबद्दल ऐकतो, त्या याच तत्वावर काम करतात. त्या आपल्याच पेशींना व्हायरसचं प्रोटीन बनवायला शिकवतात. अनेक अँटीबायोटिक्स बॅक्टेरियामधली हीच प्रोटीन बनवण्याची प्रक्रिया थांबवतात. क्रिस्परसारखं क्रांतिकारक जीन एडिटिंग तंत्रज्ञान तर थेट मूळ DNA रेसिपीमध्येच बदल करतं. आणि हो, अनेक अनुवांशिक आजार का होतात याचं उत्तरही याच प्रक्रियेत दडलेलं आहे. तर असा आहे हा पेशीच्या आतला प्रवास, एका साध्या कोडपासून ते एका कार्यक्षम प्रोटीनपर्यंत. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. जर आपण खरंच जीवनाची ही रेसिपी बुक पुन्हा लिहू शकलो, तर पुढे काय बनवायचं? कोणतून नवीन डिश तयार करायची? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?